श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे स्वामी कृपा या चॅनलमध्ये स्वागत आहे. तुम्ही रोज देवासमोर पाणी ठेवता का? मग आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण पूजा झाल्यानंतर देवासमोर ठेवलेल्या त्या पाण्याचा योग्य उपयोग केला तर आपल्या मनात भक्तीची भावना अधिक दृढ होऊ शकते आणि आपल्या घरात पवित्र वातावरण निर्माण होण्यास मदत होऊ शकते. पण अनेक लोक नकळत अशा काही चुका करतात ज्यामुळे त्या पाण्याचा योग्य उपयोगच होत नाही. म्हणून देवासमोर ठेवलेलं पाणी पवित्र का मानलं जातं, तर आज आपण या व्हिडिओचा सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत की देवासमोर ठेवलेल्या पाण्याचा योग्य उपयोग कसा करावा, कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात आणि कोणत्या चुका टाळाव्यात. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आपल्या प्रत्येकाच्या घरात रोज सकाळी देवपूजा केली जाते. काही जण दिवा लावतात, काही जण आरती करतात, काही जण जप करतात, तर अनेक घरांमध्ये देवासमोर तांब्याच्या किंवा पितळाच्या भांड्यात स्वच्छ पाणी ठेवण्याची सुंदर परंपरा आजही जपली जाते. ही परंपरा आपल्या संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग आहे. पण अनेकदा आपण एक गोष्ट विचारातच घेत नाही, ती म्हणजे पूजा झाल्यानंतर पाण्याचं काय करायचं. काही जण ते सिंकमध्ये ओतून देतात, तर काही जण दिवसभर तसेच ठेवून देतात, तर काही जण दुसऱ्या दिवशी तेच पाणी पुन्हा देवासमोर ठेवतात. पण आपल्या पूर्वजांनी आपल्याला प्रत्येक धार्मिक कृती मागे एक सुंदर विचार दिला आहे आणि तो समजून घेतला तर आपल्या श्रद्धेला आणखी बळ मिळू शकतं. तर सर्वप्रथम आपण हे समजून घेऊया की देवासमोर पाणी ठेवण्यामागचा उद्देश काय आहे. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये पाण्याला अत्यंत पवित्र मानलं गेलं आहे. पाणी म्हणजे जीवन, पाणी म्हणजे शुद्धता आणि पाणी म्हणजे नम्रता. म्हणूनच कोणतंही शुभ कार्य असो, पूजा असो, यज्ञ असो किंवा एखाद्या मान्यवराचे स्वागत असो, सर्वप्रथम पाण्यालाच मान दिला जातो. जसं आपल्या घरी एखादा पाहुणा आला तर आपण त्याला आदराने पाणी देतो, तसाच भाव देवपूजेमध्ये असतो. देवाला पाणी अर्पण करणं म्हणजे आपल्या मनातील प्रेम, श्रद्धा आणि कृतज्ञता व्यक्त करणं, हा त्यामागचा खरा भाव आहे. म्हणून देवासमोर ठेवलेलं पाणी ही एक अत्यंत धार्मिक प्रथा नसून तर आपल्या भक्तीचे प्रतीक आहे. पूजा करताना जेव्हा आपण मनापासून देवाचे स्मरण करतो, आरती करतो, मंत्र म्हणतो किंवा शांतपणे प्रार्थना करतो, तेव्हा त्या काही क्षणांमध्ये आपलं मन संसारातील धावपळ विसरून देवाकडे एकाग्रता होतं आणि हीच खरी पूजा असते. आणि ज्येष्ठ मंडळी सांगतात की रोज काही मिनिटं भक्तिभावाने देवासमोर बसलं की मनाला एक वेगळाच शांतपणा मिळतो. दिवसातील तणाव कमी झाल्यासारखा वाटतो आणि मग पुन्हा नव्या उमेदीनं कामाला लागतो. ही अनुभूती प्रत्येकाची वेगळी असू शकते, पण भक्तिभावाने केलेली प्रार्थना मनाला आधार देते, हे अनेकांना जाणवतं. आता प्रश्न येतो की पूजा झाल्यानंतर देवासमोर ठेवलेल्या त्या पाण्याचा उपयोग कसा करावा. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या पाण्याकडे आदराने पहा, कारण ते पाणी देवासमोर भक्तिभावाने अर्पण केलेलं असतं. त्यामुळे त्याचा अनादर होणार नाही याची काळजी घेणे ही सुद्धा आपल्या पूजेचाच एक भाग आहे. जर ते पाणी स्वच्छ असेल तर पूजेसाठीच ठेवलेलं असेल तर अनेक कुटुंबांमध्ये ते प्रसाद भावाने थोडं ग्रहण करण्याची परंपरा आहे. ही श्रद्धेची बाब आहे आणि प्रत्येकाने आपल्या घरातील परंपरेनुसारच याचं पालन करावं. याशिवाय अनेक जण हेच पाणी तुळशी मातेला अर्पण करतात, कारण तुळशीला आपल्या धर्मात अत्यंत पवित्र स्थान आहे. तुळशीची सेवा म्हणजे भक्तीचा एक सुंदर मार्ग मानला जातो. म्हणून देवासमोर ठेवलेलं पाणी तुळशीला अर्पण करणं ही अनेक घरांमध्ये आजही ही जपली जाणारी परंपरा आहे. काही जण हेच पाणी घरातील फुलझाडांना घालतात, कारण देवाला अर्पण केलेल्या वस्तूंचा आदरपूर्वक उपयोग व्हावा, हा त्यामागचा सुंदर विचार आहे. तर अनेक घरांमध्ये अजून एक सुंदर परंपरा पाहायला मिळते, ती म्हणजे देवासमोर ठेवलेला पाण्याचा थोडासा भाग घराच्या उंबरठ्यावर किंवा अंगणात शिंपडला जातो. यामागे कोणतीही भीती किंवा अंधश्रद्धा नसून घरात स्वच्छता, पवित्रता आणि मंगल वातावरण राहावं अशी भावना असते. श्रद्धेने केलेली प्रत्येक गोष्ट मनालाही सकारात्मक ऊर्जा देते आणि घरातील वातावरणही आनंदी राहण्यास मदत करते. पण जिथे योग्य पद्धत असते तिथे काही चुका टाळणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. म्हणून आता आपण अशा काही चुका जाणून घेऊया ज्या नकळतपणे अनेकांच्या हातून घडतात. सर्वात पहिली चूक म्हणजे अनेक दिवस तेच पाणी देवासमोर ठेवणं. असं करू नये.
शक्यतो रोज सकाळी ताजं आणि स्वच्छ पाणी ठेवावं, कारण पूजा ही नेहमी शुद्धता आणि स्वच्छतेशी जोडली गेलेली आहे. देवाला जे आपण अर्पण करतो ते मनापासून आणि स्वच्छ असावं, हा त्यामागचा भाव आहे. दुसरी चूक म्हणजे पूजा झाल्यानंतर ते पाणी कुठेही टाकून देणं. देवासमोर अर्पण केलेल्या कोणत्याही वस्तूचा अनादर होणार नाही याची काळजी घ्यावी. त्यामुळे शक्य असेल तर ते पाणी तुळशीला, झाडांना किंवा योग्य ठिकाणी अर्पण करावं. तिसरी चूक म्हणजे पूजा करताना घाई करणं. आजकाल प्रत्येकाचं आयुष्य धावपळीचं झालं आहे, पण देवासमोर फक्त 2 मिनिटं जरी बसला तरी त्या 2 मिनिटात मन पूर्णपणे देवाकडे असणं अधिक महत्त्वाचं आहे. कारण देवाला मोठे मोठे विधी नाहीत, तर मनापासूनची भक्तिप्रिय असते. चौथी गोष्ट म्हणजे पूजा करण्यापूर्वी स्वतःचं मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. राग असताना, वाद झाल्यानंतर किंवा मन खूप अस्वस्थ असताना काही क्षण शांत बसा, देवाचं स्मरण करा आणि मग पूजा सुरू करा. अशा वेळी प्रार्थना अधिक मनापासून होते. तर अनेक भक्त आपले अनुभव सांगताना एक गोष्ट नेहमी सांगतात. ते म्हणतात की आम्ही रोज देवासमोर दिवा लावतो, पाणी ठेवतो, काही मिनिटं शांत बसतो आणि त्या काही मिनिटांनंतर मन खूप हलकं वाटतं. दिवस कितीही कठीण असला तरी देवासमोर बसल्यावर धीर मिळतो. हे अनुभव प्रत्येकाला सारखेच येतील असं नाही, पण नियमित प्रार्थना आणि भक्तीमुळे मन स्थिर होण्यास मदत होऊ शकते. जेव्हा मन शांत असतं तेव्हा आपले निर्णयही चांगले होतात. घरात जर प्रेमाने बोललं जातं आणि छोट्या छोट्या गोष्टींवरून होणारे वादही कमी होऊ शकतात. आपल्या संतांनी नेहमी एक गोष्ट सांगितली आहे की देवपूजा म्हणजे केवळ अगरबत्ती किंवा फुलं नाहीत, तर आपल्या वागण्यातही देव दिसला पाहिजे. आपण दुसऱ्यांशी प्रेमाने बोललो पाहिजे, गरजूंना मदत केली पाहिजे, मोठ्यांचा आदर केला पाहिजे आणि कोणाचंही मन दुखावणार नाही याची काळजी घेतली तर ती एक प्रकारची पूजा आहे. देवासमोर ठेवलेलं पाणी आपल्याला हाच संदेश देतं की जसं पाणी स्वच्छ असतं तसं आपलं मनही स्वच्छ ठेवा. पण पाणी शांत असतं तसं रागावरही नियंत्रण ठेवा. जसं पाणी सर्वांसाठी समान असतं तसं प्रत्येकाशी प्रेमाने आणि आदराने वागा. हीच खरी पूजा आहे. हाच आपल्या संस्कृतीचा सुंदर संदेश आहे. जर तुमच्याही घरी देवासमोर पाणी ठेवण्याची परंपरा असेल तर आजपासून त्याचा योग्य आणि आदरपूर्वक उपयोग करण्याचा संकल्प नक्की करा. आणि हा व्हिडिओ तुमच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्यापर्यंत पोहोचवा, कारण अशी छोटी छोटी माहिती आपल्या परंपरा जपण्यास मदत करते. तुमच्या घरी देवासमोर ठेवलेल्या पाण्याचा उपयोग कसा केला जातो हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमची परंपरा जाणून घ्यायला आम्हालाही नक्की आवडेल. शेवटी एक छोटीशी गोष्ट तुमच्याबरोबर शेअर करायची आहे. आपण देवासमोर रोज दिवा लावतो, फुलं अर्पण करतो, पाणी ठेवतो, पण या सगळ्यांपेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या मनातील भावना. जर मनामध्ये अहंकार, मत्सर, राग आणि द्वेष भरलेला असेल तर कितीही मोठी पूजा केली तरी त्या पूजेचा खरा आनंद मिळत नाही. पण मनामध्ये प्रेम, करुणा, क्षमा आणि विश्वास असेल तर अगदी 2 मिनिटांची ही प्रार्थना मनाला अपार समाधान देऊन जाते. लक्षात ठेवा, देव फक्त मंदिरात नसतो, तर तो आपल्या विचारांमध्ये असतो, आपल्या शब्दांमध्ये असतो आणि आपल्या वागण्यातही असतो. आपण जर कोणाशीही प्रेमाने बोललो, एखाद्या गरजूला मदतीचा हात दिला, आई वडिलांचा आदर केला आणि ज्येष्ठांचा सन्मान केला आणि कोणाचाही मन दुखावणार नाही याची काळजी घेतली तर तीच खरी देवसेवा आहे. आपण अनेकदा देवाकडे सुख मागतो, पैसा मागतो, यश मागतो, पण कधी कधी देव आपल्याला त्या सर्वांपेक्षा मौल्यवान गोष्ट देत असतो. ती म्हणजे संकटामध्ये धीरानं उभं राहण्याची ताकद, योग्य निर्णय घेण्याची बुद्धी आणि कोणत्याही परिस्थितीत हार न मानण्याचं बळ. त्यामुळे भक्ती म्हणजे फक्त इच्छा पूर्ण होण्याचा मार्ग नाही, तर चांगला माणूस बनण्याचा प्रवास आहे. देवासमोर ठेवलेलं पाणी आपल्याला सुंदर एक संदेश देतं. जसं पाणी स्वच्छ असतं तसं आपलंही मन स्वच्छ ठेवा आणि जसं पाणी शांत असतं तसं रागावरही नियंत्रण ठेवा. जर तुमच्याही घरी ही देवासमोर पाणी ठेवण्याची परंपरा असेल तर आजपासून त्याचा योग्य आणि आदरपूर्वक उपयोग करण्याचा संकल्प नक्की करा. आणि हा व्हिडिओ तुमच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्यांपर्यंत पोहोचवा, कारण अशी छोटी छोटी माहिती आपल्या परंपरा जपण्यास मदत करते. तुमच्या घरी देवासमोर ठेवलेल्या पाण्याचा उपयोग कसा केला जातो हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.